देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं अद्यापही राज्यात रुसवे फुगवे सुरूच आहेत. अशात नागपुरातील एक उमेदवार असाही आहे ज्यांनी भाजपसोबत बंडखोरी केल्यानं त्यांची अर्धांगिनी त्यांना सोडून माहेरी निघून गेली आहे. कट्टर भाजप समर्थक असलेल्या महिलेचं म्हणणं तर अख्ख्या जगानं ऐकलं. पण नेशन सिटी न्यूजच्या प्रतिनिधी रोहिणी यांनी भाजपला सोडून अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या विनायक डेहनकर यांच्याशी संवाद साधत त्यांचीही बाजू ऐकून घेतली. नमस्कार, नेशन सिटी न्यूज मधून मी रोहिणी. महापालिकेचा रणसंग्राम या माध्यमातून आम्ही उमेदवारांशी संवाद साधतो आहे की येत्या निवडणुकीला घेऊन त्यांचा अजेंडा, त्यांचं विजन आणि राजकीय त्यांची वर्तुळावर चर्चा जे चालत आहे त्यानुसार त्यांनी काय रोडमॅप आपला तयार केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आज एक उमेदवार आपल्या सोबत आहेत ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांचा परिचय म्हणजे विनायक डेहनकर हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या पत्नी अर्चना डेहनकर ह्या माजी महापौर आणि दोघेही हे भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहेत अनेक वर्षापासून. पण आता भाजपकडे उमेदवारी मागितली आणि ती उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप पक्षाला सोडून त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ही नाराजी आपल्याला या उमेदवाराकडून बघायला मिळते. पण थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की येत्या निवडणुकीला घेऊन काय ही भूमिका त्यांना घ्यावी लागली. सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. येत्या निवडणुकीसाठी आपण अर्ज दाखल केलेला आहे. आपण अनेक वर्षांपासून भाजप या पक्षाशी कार्यरत आहात, तरी सुद्धा आज आपल्याला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. हा निर्णय घेण्यामागची भूमिका काय आहे? प्रभाग 17 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे 68 लोकांनी उमेदवारी मागितली. ते 68 लोक या प्रभागातले स्थानिक 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष किंवा 10 वर्षापासून जे पक्षाचं अहोरात्र काम करतात, मेहनतीने काम करतात, महिला असो पुरुष असो, सगळ्या कॅटेगरीचे लोक होते. त्यांनी उमेदवारी मागितल्यानंतर या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाने स्थानिक उमेदवार नाही दिला. एक उमेदवार प्रभाग 18 मधनं दिलेला आहे, एक उमेदवार तुमचा प्रभाग 32 मधून दिलेला आहे, एक उमेदवार काँग्रेसमधून आलेला दिलेला आहे आणि एक उमेदवारांची पत्नी ज्याचं 1-1.5 वर्षापूर्वी लग्न झालं अशा एक उमेदवार दिलेला आहे. आणि स्थानिक लोकांना डावलण्यात गेलं. तर पक्षासाठी निष्ठेने मी 84 पासून काम करतो आहे आणि इथे भाजपचं काम उभं करण्यामध्ये माझी मुलाची भूमिका होती. अनेक घर जुळले आहे. या प्रभागामध्ये मुक्तेमार साहेब इथले स्थानिक होते, ते सुद्धा ते एक खासदार होते काँग्रेसचे. अशोकराव धवड हे काँग्रेसचे आमदार होते, हे इथे स्थानिक होते. दीनानाथजी पडोळे हे काँग्रेसचे आमदार होते 2 वेळेचे, हे इथले स्थानिक होते. आणि अशा प्रभागामध्ये, अशा गणेशपेठ वस्तीमध्ये एक घराच्या बाजूला एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. पूर्ण काँग्रेसमय वातावरण होतं आणि त्या परिस्थितीमध्ये इथे काम मी उभं केलेलं आहे. 91 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळेला सुद्धा माझी दुकान होती, त्यावेळेला माझं दुकान पेटवण्यात आलं. त्यावेळेला बनवारीलालजी पुरोहित हे निवडणुकीमध्ये उभे होते खासदारकीसाठी, भाजपकडनं म्हणजे काँग्रेस सोडून आले होते. त्यावेळेला त्या पेंडल आम्ही जे उभारलं होतं तो सुद्धा पेटवण्यात आलं. अनेक आमच्यावर अत्याचार झाले. अशा परिस्थितीमध्ये इंदिरा गांधी 84ला त्यांची हत्या झाली. संपूर्ण इथले काँग्रेसचे लोक भाजप कार्यालय होतं TF होतं, तिथे धावून गेले, तिथे दुकानाची लूटपाट केली. तरी आम्ही आडवे झालो, त्या लोकांना थांबवलं. आम्ही त्यांच्याशी भांडलो, आमच्याशी झगडे झाले, आम्हाला मारपीटसुद्धा झाली. अनेक म्हणजे त्रास सहन करून आम्ही भाजपचं काम उभं केलं. भाजपचं काम उभं केल्यानंतर मग 97 मध्ये आम्हाला आपला छोटभैया धाकरस, प्रभाकरराव दटके, अशोकराव वाडी-भासवे यांच्या माध्यमातून आम्हाला माझ्या मिसेसला उमेदवारी मिळाली. आजपर्यंत कधी म्हणजे एकदा भाजपने उमेदवार दिला होता, त्याला फक्त 52 मतं मिळाले होते आणि 97 मध्ये एकदम आम्ही 2000 मतं म्हणजे प्लस केली.
तर आमच्या शेजारी एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक कुकडे म्हणून राहायचे. दोघेही म्हातारी आणि म्हातारे होते. त्यांना मुलं बाळ नव्हते. त्यांच्याशी मी त्यांची सेवा करायचे. म्हातारे आहे म्हणून त्यांना कोणी नव्हतं. मी त्यांची विचारपूस हे ते करायचं. त्यांची म्हणजे दवाखान्याचा खर्च किंवा दवाखान्यात घेऊन जायचं आहे, काही करायचं आहे, अशा परिस्थितीनं. परंतु त्यांना माझी सेवा बघून त्यांनी आम्हाला मतदान केलं आणि आपण अंत्येष्टीला जातो त्या पद्धतीने त्यांनी मतदान करून आल्यावर घराच्या बाहेर आंघोळ केली. गांधीजींच्या फोटोला पुष्पमाला घालून अगरबत्ती लावून आणि खूप रडत बसले की आम्ही गांधीजींच्या हत्यारांना मतदान केलं, म्हणजे भाजपला मतदान केलं, असे त्यांचे वक्तव्य होते. आणि ते जेवलेसुद्धा नव्हते. त्यांना आम्ही म्हणजे त्यांना जेव्हा रात्री 11 वाजले मला सगळं आटोपेपर्यंत मी त्यांना जेवण दिलं, सगळं केलं. आता ते स्वर्गवासी झाले दोघेही जण. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये भाजप इथं उभं केल्यानंतर माझी इच्छा हे नाही की मलाच का बरं तिकीट नाही दिले, हा माझा अजिबात उद्देश नाही आहे. माझा उद्देश होता की इथे जे नवीन कार्यकर्ते तयार झाले, अजून कोणी तयार झाले, अजून माझ्या बरोबरीचे काही कार्यकर्ते होते, त्यांनी उमेदवारी मागितली तर द्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा 68 लोकांकडनं तुम्ही 2000-1000 रुपये जमा केले ना, उमेदवारी पक्षाने पण पैसे जमा केले, त्यांची इंटरव्ह्यू घेतली, प्रत्येकानं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये भाग पडले की तुम्ही कसे निवडून याल, समीकरण विचारले, सगळं विचारले, त्यांच्या आशा बघवल्या. मला पण म्हटलं आलं की ठीक आहे तुमचा विचार होईल. मग कमीत कमी जेव्हा असं म्हटलं तर मग सगळ्यांना बसवायला पाहिजे होतं की बा आम्ही यांना उमेदवारी देणार आहे, तुम्ही सगळेजण कामाला लागा, असं शब्द म्हणायला पाहिजे. परंतु मग हे नौटंकी कशाला करावं, कशाला पैसे घ्यावं, कशाला इंटरव्ह्यू घ्यावं. हे जे बाहेरचे लोक आहे यांच्याकरता कोणता सर्वे होता गडकरी साहेबांचा, सांगावं ना. म्हणजे तुम्हाला पण म्हणजे मीडियाला सुद्धा ते म्हणतात का सर्वेच्या आधारावर आम्ही तिकीटं वाटू. मग यांच्याजवळ बाहेरच्या उमेदवारांचा कुठला सर्वे होता, कोणत्या जनतेंना हे जे नवीन लोक जे आहे त्यांचे नावं माहिती होते की त्यांना उमेदवारी दिली, कोणता सर्वे होता यांनी सांगावं ना. ठीक आहे, मग यांच्याजवळ भाजप इतका मोठा झाला की तुम्हाला म्हणजे बाहेरून आयात करावं लागलं, काँग्रेसमधून घ्यावं लागलं. म्हणजे मोठं झालं ना पक्ष, याचा आनंद आहे आम्हाला, पक्ष मोठा झाला. पण कार्यकर्त्यांना डवलून आज जर मी ही भूमिका नाही घेतली तर येणारा कार्यकर्ता हाच विचार करेल का पक्ष म्हणजे आता आमदारकी आणि खासदारकी तर मागणं नाही, नगरसेवकाची तिकीट मागितली ज्याही कार्यकर्त्यांनी, मग त्यांना तुम्ही डावललं तर त्यांचा विश्वास कमी होऊन जाईल आणि ते भाजपचं येणाऱ्या काळामध्ये काम करणार नाही की नाही बा हे भाजप आपलेच मतदारी करतात, आम्हाला लोक जोडायला आणि हे करायला फार अडचण होईल. म्हणून त्यांच्या उद्देशाने आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी आज उमेदवारी टाकलेली आहे आणि मी उमेदवारी परत घेणार नाही, मी लढणार. आणि आता बघतो कोण कोण त्यातून पक्षातून म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेईल, मग जे नाही घेईन त्यांच्यासोबत एक पॅनल बनवून आम्ही लढणार आणि जिंकून पण येणार. आपण सांगितलं की 84 पासून भाजपसोबत आपण सातत्याने कार्यरत आहात आणि किती प्रॉब्लेम्स आले त्यांनी सुद्धा तुम्ही भाजप हा पक्ष कार्यरत ठेवला आणि उभा सुद्धा केला, हे तुमचं म्हणणं आहे. पण पक्षाने आज जे निर्णय तुमच्या प्रती घेतलेला आहे आणि त्यावरून तुम्ही हा निर्णय घेतला ते तुम्ही मला सांगितलं. पण हा निर्णय घेण्या अगोदर पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी तुमची सविस्तर चर्चा झाली होती का, की तुम्ही निर्णय घेण्या अगोदर त्यांच्याशी बोलले होतात का? ज्या वेळेला बी फॉर्म वाटले गेले आणि त्यावेळेला रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही गडकरी साहेबांकडे होतो. कोणाला म्हणजे पार्लमेंटरी बोर्डाचे सगळेजण तिथे असताना कोणाला फुरसत नव्हती हो 2 मिनिटं बोलायचे. आपण प्रयत्न केला का बोलण्याचा? नाही, कोणाला 2 मिनिटं बोलायची फुरसत नव्हती. काही कार्यकर्ता 1 वाजेपर्यंत इथे थांबलेला आहे, बघून राहिलाय, कमीत कमी त्याशी बोलाव तरी, काय अडचण आहे तुझी समजूत तरी काढावी, एवढी फुरसत नाही आहे या लोकांना. सगळ्यांनी आपल्या आपल्या विधानसभा व्यवस्थित पाहिल्या. प्रवीणजींनी आपली बघितली, असं मोहनजींनी आपली बघितली, देवेंजींनी आपली बघितली, सगळ्यांनी आपल्या आपल्या विधानसभा हे कारण की 3 विधानसभा मिळून हा प्रभाग आहे. हा, आणि तिघांनी आपल्या आपल्या मनाचं केलं आहे, इथला विचारही नाही केला. आज जो आपण पक्षामधून निघण्याचा वगळण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला अक्षरशः बंडखोरी असं म्हटलं जातं ना, असा आरोपही आपल्यावर होत आहे, यावर काय बोलाल? याला बंडखोरी नाही म्हटले जाईल. पक्षात राहून मी जर उमेदवारी अर्ज भरला असता तर त्याला बंडखोरी म्हटलं असतं. मी पक्षाचं त्यागपत्र देऊन प्राथमिक सदस्याचं त्यागपत्र दिलं आणि त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला.
माझ्यावर हे आरोप नाही लावू शकत आणि उद्या पेपरलाही देऊ शकत नाही किंवा मीडियातही म्हणू शकत नाही की आम्ही याची हकलपट्टी केली. हे शब्द ते वापरू शकत नाही, कारण की मी त्यागपत्र देऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याला मान्यता द्याल की नाही तुम्ही? बरोबर. मी पक्षात राहून बंडखोरी केली तर तुम्ही मला बंडखोरी म्हणाल. मी पक्षाचं त्यागपत्र दिलं आहे आणि नंतर मी उमेदवारी अर्ज दाखल केला, याला बंडखोरी नाही म्हणणार. हे माझे स्वतंत्र विचार आहे आणि मी स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक आहे. संविधानाने मला हा अधिकार दिलेला आहे, म्हणून मी माझा अधिकार गाजवणार. आता एक कौटुंबिक विचार केला की सध्या माध्यमांशी बोलताना अर्चना मॅम आणि तुम्ही दोघं पण भाजपचे कार्यकर्ता आहात आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पक्ष सोडला तर पक्ष सोडायला नाही होता आणि तुम्ही कार्यरत राहायला पाहिजे होता आणि हाच एक द्वेष राजकीय वातावरण आहे आणि यामुळे घरी वाद नको व्हायला म्हणून त्या माहेरी गेल्या. ही सुद्धा माध्यमांशी बातमी त्यांनी बोलताना सांगितलेलं सुद्धा आहे की त्यांनी लढावं, त्यांनी आपल्या भूमिका मांडाव्यात, पण त्यांनी पक्ष नको सोडायला हवं होतं, हे त्यांचं म्हणणं आहे. यावर तुम्ही नेमकं काय बोलाल? पक्षात राहून अपक्ष लढता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की त्या माजी महापौर आहे, पक्षाने त्यांना माझी महापौर बनवलं, नगरसेवक बनवलं, त्यांना प्रदेशाची जबाबदारी दिली, अनेक पदं त्यांनी भूषवलेले आहे. राजकारणात आहे, प्रदेशाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या राजकारणामध्ये आहे. तो त्यांचा स्वतंत्र, ते पण निष्ठावान आहे, मी पण निष्ठावान होतो. ठीक आहे, त्या पण निष्ठावान आहे. रोज आलं, मी फिरून आलो किंवा प्रचार करून आलो किंवा कोणाशी भेटून आल्याबरोबर जेवण मागण्याच्या पूर्वी ते म्हणायचं आम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या किंवा तुम्ही उमेदवारी अर्ज का बरं भरला. तो ते आपल्या जागेवर बरोबर आहे. मी म्हटलं बा तू मला रोज असं त्रास देशील म्हणून मला उमेदवार. त्यांनी आपल्या स्वतंत्र्याने आपल्या विचारांनी त्यांनी आपलं काम करावं, मी माझं काम करणार. काय कायमची तुटातूट झाली, काही भांडण झालं आहे का आमचं? नाही, फक्त एक निष्ठा आहे. तुम्ही आपली निष्ठा बघा, मी माझी निष्ठा बघेन, मी माझा पद्धतीने प्रचार करेन. तुम्हाला नाही आवडणार, कारण की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकाच वेळेला जर आले वादावाद होईल, अडचण होईल. म्हणून हा निर्णय घेतला त्यांनी. म्हटलं ठीक आहे, मग उमेदवारी कायम झाली का मग ते बघू काय.